नाशिकमधूनच पुढची बातमी आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून नाशिकमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। तब्बल 101 किलो गांजा आणि 19 ग्रॅम एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलेले आहेत। नाशिकच्या मसरूळ परिसरामध्ये तब्बल 20 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी सापळा रचून पकडलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडलेलेच आहेत। नाशिकमध्ये खूप मोठी गांजा विरोधात कारवाई पोलिसांनी केलेली पाहायला मिळते। किरण, या संदर्भात अधिक माहिती। खरं तर जान्हवी, मध्यंतरी काही दिवसांपूर्वी ललित पाटील कनेक्शन हे नाशिक मध्ये जे उघडकीस झाल्यानंतर तेव्हापासून अंमली विरोधी पथक हे ऍक्शन मोडवरती आल्याचं बघायला मिळतंय। त्या दिवसांपासून वेगवेगळे कारवाई जे आहेत ते या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडनं हे केला जातोय। काल सुद्धा अशाच पद्धतीने एक मोठी कारवाई या पथकाकडनं केली गेलेली आहे। तब्बल 20 किलो गांजा, माफ करा 100 किलो गांजा आणि 20 लाख रुपयांचा हा संपूर्णपणे हे मुद्देमाल आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। आणि त्याच पद्धतीने नाशिक रोड परिसरात सुद्धा एमडी ड्रग्ज विक्री करणारा एक जे इसम आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याही इसमाला हे ताब्यात घेऊन त्याच्याकडनं 19 ग्राम एमडी ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। त्यामुळे दोन कारवाया मोठे हे पोलिसांकडनं केले गेल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। तब्बल 20 लाख रुपयांचा 101 किलो गांजा आणि 19 ग्राम एमडी ड्रग्ज हे पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। त्यामुळे मोठी कारवाई आहे आणि या सगळ्या कारवाईमध्ये काही जणांना हे पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि या सगळ्या अनुषंगाने पोलीस अधिक चौकशी करताना बघायला मिळत आहे। जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।